हॅलो. चला टॉस होतं वाकणकर चषक पहिलीच मॅच पडलेगाव विरुद्ध डायगर. 4 ओव्हर मॅच. टॉस जिंकला टीम पडलेगाव. नेहमीप्रमाणे प्रेम टॉस लॉस. नाणेफेकी जिंकली आहे टीम आदर्श पडलेगाव आणि निर्णय चला टॉस झाला. नाणेफेकी जिंकून फिल्डिंग घेतली आहे टीम आदर्श पड. 4 ओव्हरची मॅच आहे. जीत भोईरचं अगदी देखणं असं आयोजन पाहण्यासाठी आज अफाट प्रेक्षकांची गर्दी 2 दिवस या मैदानावरती होईल. पहिलीच मॅच. पावसाळी क्रिकेट आणि कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटला रबर बॉल हंगामाला आता नुसती सुरुवात होती आहे आणि अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धा येत्या काळामध्ये तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील. पावसाळी स्पर्धा आणि पावसाचं आगमन आणि पहिलीच मॅच. एक जबरदस्त रोमहर्षक सामना. सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं करूया आपण हार्दिक स्वागत. UTC लाईव्ह वरती या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेताय आणि आपल्या घर बसल्या आज तुम्ही पाहताय वाकणकर चषक 2024 हे पहिलं पर्व. अंपायरच्या भूमिकेत स्वतः जीत भोईर आणि त्याच्या सोबतीला एक लेजंड क्रिकेटर ज्याच्या नावावरती अनेक सारे रेकॉर्ड आहेत. याच मैदानावरती गेसरच्या विरुद्ध 1 बॉल 5 ची गरज असताना चार ओव्हर मॅच. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. 4 षटकांची मॅच हा पावसाळी क्रिकेट सिमेंट विकेट. चला मॅचला सुरुवात करूया आपण. सलामीची जो सागर आला स्ट्रायकर एंडला पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. सागर त्याच्या सोबतीने आला प्रेम. स्वयंभू नागुंबरेश्वर क्रीडांगण रबर बॉल क्रिकेटसाठी स्पेशली हे मैदान ओळखलं जातं. भरमसाठ असं क्रिकेट या मैदानानं सातत्यानं कल्याण डोंबिवलीला दिलं आणि कल्याण डोंबिवली विभागातील 2 नामवंत संघांमध्ये आज होती या लढाईला सुरुवात. आदर्श आणि पारदर्शकता ही कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटची ओळख आहे आणि कल्याण डोंबिवलीकरांना क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळा मानसन्मान आहे. आदर्श पडलेगाव विरुद्ध जय हनुमान डायगर. मॅचला झाली आहे सुरुवात. टॉस जिंकला. फिल्डिंग घेतली आहे पडलेगाव. सलामीची जोडी सागर पाटील त्याच्या सोबतीनं प्रेम आलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज सिद्धार्थ पाटील. रबर बॉल क्रिकेट अनेक फ्रेश बॉलर अनेक नवे चेहरे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. आज अनेक टीमच्या माध्यमातून हे चित्र आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉस साठी रेडी राहायचं. पहिला चेंडू डॉट. सुरुवात चांगली झाली आहे पडलेगाव टीम साठी. सागर ऑन स्ट्राइक. 4 ओव्हरची मॅच.
काय टार्गेट सेट केला जाईल. टप्पा पडलाय, भरपूर बाहेर आहे, कीपर बीट, बॉल चालला मागे, रनचा कॉल होता, नकार केला प्रेमनं. अगदी सहज जी रन बनायला हवी होती हे सांगत असताना सागर पाटील. डेंजर एंडला प्रेमला जायचं होतं, त्यानं नकार केला. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा ऍड होतीये. अकाउंट ओपन झाला टीम जय हनुमान डायगरचं. मजा आहे त्या मैदानावरती पावसाळी क्रिकेट खेळायला, आणि जर तुम्ही पावसाळी क्रिकेट प्रेमी आहात तर नक्कीच या मैदानावरती या आणि आवर्जून पाहत राहा रबर बॉल क्रिकेटचा मान्सून धमाका वाकण ट्रॉफी 2024 सोबत. बॅटच्या समोर ऑन साइडला खेचला, कॅचचा कॉल, फिल्डर आहे डीप मध्ये आणि तिकडे झाली मिस्टेक. बॉल चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती वाकणकर ट्रॉफी चालेला पहिला चौकार सागर पाटीलच्या बॅटमधून. चौकारानं झाली आहे सुरुवात. 4 धावा, धावफलक 5, एक एक्स्ट्रा आली, एक चौकार आलाय. मागच्या 2 बॉल मध्ये एक डॉट आपण पाहिला आणि एक 4 सागरच्या बॅट मधून. फिल्डिंग मध्ये थोडे चेंजेस केले जातात. रबर बॉल क्रिकेट आहे त्यामुळे अगदी एक यष्टीरक्षक आणि गोलंदाज त्याच्या व्यतिरिक्त जे 9 खेळाडू आहेत तुम्ही बाउंड्री लाईन वरती तैनात ठेवू शकता. ते चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल आहे, टप्पा पडलाय. अगदी विकेटांना इतकी सुंदर आहे की गुडलेन स्पॉट, शॉर्ट ऑफ लेन, आणि जर काय विकेट वरती पाणी साचतंय तर मग गोलंदाजांसाठी मोठी मदत आहे. 4 ओव्हर 35, 40 धावा, 50 धावा, 60 धावा जेवढा बनतील तेवढ्या चांगल्यात. कारण आता पावसाचं आगमन झालंय, मुसळधार पाऊस विकेट वरती पाहायला मिळतोय. वॉट अ बॉल, ज्याची चर्चा आपण करत होतो. एकदा का तुमचा शॉर्ट ऑफ लेन पडला ना, ॲक्युरेट बॉडीच्या अगदी समोरून जात असेल तर मग कीपरला देखील इतक्या वेगात येतो की कलेक्ट करणं कठीणच जातं. ते चित्र आपल्याला पाहायला मला एक सिंगल मिळते बाईटच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे जाते 6 या आकड्यावरती. मागच्या 4 बॉल मध्ये 6 धावा झाल्यात. आता प्रेमला स्ट्रायकर एंडला चांगली बॉलिंग करताना सध्या सिद्धार्थला आपण पाहता. बॉल तैयार आहे. स्वप्नील एक चौकार, तदनंतर आला डॉट बॉल, शॉर्ट ऑफ लेन, ऑन साइडला फटका, फर्स्टला फिल्डर आहे, कॅच झाली आहे, ड्रॉप, झेल सुटलाय. पडले संघ सध्या खेळतोय मैदानावरती. मुसळधार पाऊस, फिल्डरला देखील जज करणं थोडंसं कठीणच जात आहे. धावा मिळतील या ठिकाणी आपण पाहता एक सिंगल. धावफलक 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे बिनबाद 14. षटक सुरू आहे मैदानावरती दुसरं. मागच्या 3 बॉल मध्ये आले धावा आतापर्यंत 5. सागरसाठी राईट आर्म राऊंड विकेट येतं. स्वप्नील म्हात्रे, कल्याण डोंबिवली क्रिकेट मधील एक मोठं नाव. 2 मोठ्या खेळाडूंमधलं एक मोठं बॅटल सागर पाटील विरुद्ध स्वप्नील म्हात्रे. सध्या राहिला स्वप्नीलच्या नावावरती. अजून एक डॉट बॉल येतोय. या विकेट वरती बॅटिंग करणं ऑलवेज डिफिकल्ट आहे. मग ती विकेट ड्राय असू दे किंवा अगदी आपण पाहताय मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पावसानं अगदी आपण पाहताय पूर्ण विकेट वरती पाणी साचलंय. बॅटिंग करणं थोडंसं कठीणच आहे. इथे फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर वे, षटकार की चौकार, त्याची चर्चा सुरूच होती आणि याच दरम्यान इशाराला 6 धावा. जजमेंट थोडं मिस होतं. पहिल्या षटकात धावा 10 झाले होते. या षटकात एक चौकार आला, एक सिंगल आली, एक षटकार आलाय. टोटल झालेत आतापर्यंत 21. इथे विकेट न धोका दिलाय. पडला अर्ध्या विकेट वरती, राहिला मात्र अगदी जमिनी समांतर आणि हा चेंडू चाललाय डॉट. आणि षटक संपलंय मैदानावरती. दुसरं रन झालेत 11. पहिल्या षटकात होत्या 10. 2 ओव्हर रन झाले स्कोर कार्ड वरती आपण बघताय 21. चांगली स्टेज आहे. अजून 2 ओव्हर मध्ये 24-25 धावा आल्या. 45 ते 50 नक्कीच मैदानावरती एक चांगलं टार्गेट सेट केलं जाऊ शकतं.
त्याच्या दृष्टिकोनानं वाटचाल करावी लागेल जनुमान क्रिकेट संघ डायगरला. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 आणि तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. दक्ष गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय आणि त्यानं शांत ठेवलंय सध्या तरी फलंदाज प्रेमला. प्रेमच्या बॅटमधून एक चौकार आला, हेलिकॉप्टर स्ट्रोक. आता षटकार चौकारांची गरज आहे. रन्स गिअर अप करावा लागतील. हाफ ट्रॅकर फटका हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल पुल आउट ऑफ द पार्क. वन ऑफ द बिगेस्ट अँड लॉंगेस्ट 6 षटकाराचा टायगर ब्रँड. आणि या षटकारानं स्कोर फ्लॅ होतोय 27 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतात दोन्ही खेळाडू. विकेटचा अंदाज घेतलाय, थोडासा वेळ जरूर दिला. 4 षटकांची मॅच आहे. रबर बॉल क्रिकेट जरी असलं, तोडफोड जरी प्रत्येकाला आवडत असली, विकेट ज्या अनुषंगाने सध्या खेळती आहे तिथे बॅटिंग करायला एक वेगळं चॅलेंज आहे. दक्ष तयार आहे. हा देखील अर्ध्या विकेट वरती टाकला होता. उडवायचा होता, स्लाइस करायचा होता पॉइंटच्या वरनं. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये आणि त्याच दरम्यान अंपायरचा 1 फॉर दी ओव्हर चा कॉल गोलंदाजासाठी. पहिला बाउन्सर हाताळून झालाय. 1 रन स्कोर कार्ड वरती जोडली. 28 वरती पोहोचलाय. टायगरचा संघ पडलेगावच्या विरुद्ध सध्या बॅटिंग करतोय वाकणकर ट्रॉफी 2024 मध्ये. प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे आणि टायगर टीम कडे देखील बॉलिंग युनिट भरपूर सुंदर आहे. त्याच्यामुळे या विकेट वरती मजाल मॅचला. पडलेगाव सध्या खेळतीये. मयूर ठाकूर, वैभव, भावेश, स्वप्नील म्हात्रे यांसारखे दिग्गज बॅट्समन त्या टीम कडे देखील. दक्ष षटकातील पुढचा बॉल वेगात टाकला होता. बॅटच्या अगदी स्टिकर एंडला. समोर लॉंग ऑनला वैभव. बॉल उचलेल, थोडासा वेळ लागतोय. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. 2 धावा देखील या ठिकाणी झाल्यात. पूर्ण 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. चार बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. शॉट ऑफ लेन अगदी कमी गतीने टाकला होता. संधी होती बॅटर्स कडे. बॅकफुटला जाऊन त्यानंतर ऑन साइडला फेकलाय. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार आणि षटकारानंतर षटक संपलंय मैदानावरती 3रं आणि धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तीन ओव्हर 36. तीन षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावर लागले. पाऊस पाऊस आणि पाऊस. जीतभूरला पाऊस हवा होता, आता आलाय अगदी तुफानी. शेवटचं अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी सोहम आला. सोहमचा पहिलाच बॉल. प्रेमसाठी फटका. चांगला आउटफिट. फास्ट नाही थांबणार. चालला निघून सीमारेषा पार. धावा मिळतील 4. मान्सून क्रिकेट, पावसाळी क्रिकेट आणि पावसाचं आगमन. मुसळधार वाहणाऱ्या पावसाच्या दो सरी आणि तिथे षटकार चौकाराचा मुसळधार पाऊस सध्या 3ऱ्या आणि 4थ्या षटकात पाहायला मिळतोय. प्रेम आणि सागरच्या बॅटमधनं धावफलक 4 ने पुढे चाललाय. 40 या ओव्हर मध्ये 15 ते 16 रन्सला एक मोठं लक्ष स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 50 धावेपर्यंत जाऊ शकतो टायगरचा संघ. फटका अजून एक चांगला आहे. क्षेत्ररक्षक मयूर ठाकूर त्याच्या अगदी समोरून रबर बॉल पडलाय आणि भरपूर उसळी घेऊन चाललाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. लगातार 2 बॉल आणि 2 चौकार. चांगला खेळतोय प्रेम आज या मैदानावरती. सागर आणि प्रेम मध्ये पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप झाली आहे. 44 धावांची. राऊंड विकेट आलेत. पहिला चौकार आला होता ओव्हर द विकेट टाकल्यानंतर. मिड विकेटला आता बॉल चांगला आहे का पाहावं लागेल. अंपायर्सकडे अशा नजरेनं पाहिलं जरूर जात आहे. एक सिंगल तर नक्की कंप्लीट झाली आहे. बाईटच्या स्वरूपात धावफलक 1 ने पुढे जाईल 45 या आकड्यावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फिनिश कसं करेल सोहम आणि सागर त्याकडे लक्ष लागले. 50+ जाईल का टायगर. अर्ध्या विकेट वरती टाकला होता आणि मैदानाच्या अर्धा पल्लाला मारलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार सागर पाटीलच्या बॅट मधनं 50 अप. आनंद साजरा करतोय टायगर संघ आणि त्यांचा पाठीरागा खेळाडू कक्ष. 51 धावा धावफलकावर. बॉल तयार. आता बॅटच्या समोरच मारलाय. ओव्हर द बॉलर हेड स्ट्राइक डाऊन द ग्राउंड. रबर बॉल क्रिकेट आणि त्यामध्ये अगदी बॅटच्या समोर टाकलेला बॉल ज्यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरनं जातो
त्यावेळी त्या फटक्याची मजा काही वेगळी असते आणि ती एक वेगळी मजा आज सागर पाटीलची बॅट लई लूट करते या मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळलाय सागर. 3 षटकार वैयक्तिक आतापर्यंत त्यानं मारलेत. धाव फलक 57. 2 ओव्हर होते 21. आतापर्यंत आले 36 मागच्या 11 बॉल मध्ये. अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 57 स्कोर कार्ड वरती लागले. टार्गेट काय सेट केला जाईल. अतिशय सुंदर ट्रॉफीज आहेत. वाकणकर चषक जीत भोईर आयोजित पहिली क्रिकेट स्पर्धा पावसाळी हंगामातली. इथे लाईन चांगली आहे. फायनली पार्टनरशिप ब्रेक. 57 धावा उभारले 4 ओव्हर मध्ये आणि पहिल्या विकेटसाठी ही एक मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे जनुमान डायगरच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच उत्तरशिव विरुद्ध तिसगाव. टॉस साठी यायचं दोन्ही टीम. टीम उत्तरशिव आणि टीम तिसगाव. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल. मात्र तत्पूर्वी टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. टीम तिसगाव आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणारी टीम उत्तरशिव. उत्तरशिवचे कॅप्टन, तिसगावचे कॅप्टन. सलामीची जोडी स्वप्नील म्हात्रे आणि मयूर ठाकूर. ओपनिंग पेअर मैदानावरती झाली आहे दाखल. जबरदस्त टार्गेट मैदानावरती सेट झालाय. 57 उभ्या झाल्यात. 58 पार करायच्यात. टीम आदर्श पडलेगावला जनुमान डायगरच्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच उत्तरशी विरुद्ध तिसगावच्या दरम्यान रंगेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वाकणकर चषक 2024 हे अद्भुतपूर्व रबर बॉल क्रिकेट. स्टे ट्यून विथ अस. आजचा दिवस तुम्हाला अतिशय दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. चला, टीम उत्तर शिवचे कॅप्टन आणि टीम तिसगावचे कॅप्टन टॉस साठी यायचे. उत्तर शिवचे कॅप्टन आणि तिसगावचे कॅप्टन टॉस साठी यायचा फास्ट. पहिलाच बॉल सागरचा यष्टीरक्षकाला बीट करून मागे जातोय. थर्डमॅनला बॅकअप दिला जाईल. सूरज एकेरी धावेनं धावफलक सुरू होईल मैदानावरती. आदर्श पडले गावचं. जीत उत्तर शिव आणि तिसगाव सोबत कॉन्टॅक्ट करा जरा. सागर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. जीत भोईरचं आयोजन म्हटलं की एकदम कडक शिस्त.
त्यामुळे पटकन टॉसला यायचे दोन्ही टीम्स, अन्यथा षटकं कमी केली जातील. शॉर्ट हडमॅनला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, बॉल स्टॉप करणं फार गरजेचं आहे. तिकडे आउटफील्ड भरपूर मागे फास्ट आहे आणि बॉल वळण देखील भरपूर वेळा घेताना तुम्हाला दिसेल. त्याच दरम्यान एक सिंगल अजून जोडली जाते. धावफलक 1 ने पुढे जाईल. दोन्ही बॅटर्स सिंगल्सनं सुरुवात करतायत. डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकर इन लाला फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. सागर तयार आहे. समोर मयूर ठाकूर. चांगली रंगेली मॅच. 58 धावेचं लक्ष. मजा येणार मॅचला. शफल झाले. ऑन साइडला स्क्रॉल बॅटेड खेळायचं होतं. फाईन लेगच्या वरनं फ्लिक करायचं होतं. लॉंग लेगच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मयूर आणि स्वप्नील ज्यावेळी विकेटवरती बॅटिंग करतात त्यावेळी रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट असते ही जोडी. लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा जोडला जातील. धावफलक 2 ने पुढे जाईल. 4 या आकड्यावरती. पहिलं षटक ज्यावेळी डायगर खेळली होती धावाल्या होत्या 10. दुसरं षटक 11. त्यानंतर मात्र 2 ओव्हर 36 आलं आणि 58 धावेचं मोठं लक्ष उभं झालं. वॉट अ बॉल. टप्पा पडलाय. लेफ्टी बॅटरसाठी समोरून वेगात निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगली बॉलिंग करतोय सागर पाटील. अनेक वर्ष दिली आहेत जनोमान डायगरला. सागर पाटीलला गोलंदाजीच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळलंय. शिवाजी पाटीलच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष एक आदर्श टीम म्हणून कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये डायगर गावाच्या क्रिकेटची ओळख आहे. आणि त्यांच्या समोर स्वप्नील म्हात्रेचा आदर्श पडले गाव. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि ओव्हरथ्रो बॅकअप मागे जोपर्यंत येईल रनआउटचा पुन्हा एकदा धोका आहे. आणि त्याच दरम्यान आपण पाहता धावा रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट येतात. 3 धावा ऍड झाल्यात आणि धावफलक 3 ने पुढे जाईल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि 8 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आलेत. चांगलं राहिलंय षटक जनोमान डायगरसाठी. गोलंदाजी या टीमची ताकद आहे. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि गोलंदाजीची जर चर्चा झाली नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील डंका वाजला या सगळ्या अपकमिंग यंग टॅलेंटचा. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती येतं गोलंदाज निशांत. फार मोठं फ्युचर आहे या गोलंदाजाकडे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डायगर गावाचं नाव आवर्जून खेळाडू मोठ्या उंचीवरती घेऊन जाईल. ज्या अनुषंगाने त्यांना टेनिस बॉल क्रिकेट मागचा हंगाम गाजवला. रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याची सुरुवात कशी होईल. समोर एक दिग्गज फलंदाज आहे. डावखुरा त्याचा मयूर ठाकूर. त्याच्या समोर स्वप्नील म्हात्रे. पहिल्या षटकात आलेत 8. उंचपुऱ्या शैलीचा गोलंदाज आणि पातळ शरीर यष्टी. त्याच्यामुळे वेग त्याच्याकडे प्रचंड. ॲक्युरन्सी त्याची ताकद आणि पहिल्याच त्यानं डॉट टाकलाय. जास्त उसळी घेताना दिसला नाहीये बॉल. निशांत ज्यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती याला थोडासा खाली राहणारा चेंडू होता. एका तरी बॅटर्सला टार्गेट करावं लागेल. आक्रमण करावं लागेल. कमी गतीनं टाकलाय. अगदी विकेट वरती शॉर्ट ऑफ लेंथ होता. स्लोवर वन मात्र हाताळला होता निशांना. त्यामुळे त्याला यश मिळालं. मयूर ठाकूरला जी गती द्यायची होती ती त्याला देता आली नाही आणि इकडे आता रन्स बनतील. सिंगल कंप्लीट. सेकंड कंप्लीट. थर्डचा कॉल आणि थर्ड देखील कंप्लीट होईल का. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झालाय. चला फायनली आता 3 मिळतील. 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर. 13 धावा आहेत धावफलकावर. 13 ऑन बोर्ड. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप डायगरनं केली होती 57. शेवटच्या बॉलवरती सागरची विकेट गेली होती जरूर. मात्र जे करायचं होतं टार्गेट सेट ते आवर्जून केलं. त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. प्रेमने भरपूर चांगली बॅटिंग केली. तितकी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजी करताना सागरच्या बॅटमधनं. अनुभव काय असतो त्या दोन्ही बॅटर्सना मैदानावरती दाखवला. इथे रनआउटची संधी. क्रॉस झालाय का दोन्ही बॅटर्स मध्ये त्याची चर्चा सुरू आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय स्वप्नील म्हात्रेला रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. चौदा धावा धावफलकावर. निशांतचं षटक देखील अतिशय सुंदर राहिलं.
सागरनं टाकलं, पहिल्या धावा आल्या होत्या 8. आता आला वैभव बॅटिंग करण्यासाठी. या फलंदाजासाठी विकेट खरं तर सॅक्रिफाईस करायला ट्राय करत होते बॅटर्स आणि स्वप्नीलची विकेट गेली आहे. वैभवाला रबर बॉल क्रिकेट आता सुरू झालाय. सराव देखील आता भरपूर साऱ्या टीम सुरू करतील. रबर बॉल क्रिकेटमध्ये सराव फार महत्वाचा असतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या कंपॅरिझनमध्ये या बॉलला उसळी थोडी जास्त असते, वेगात देखील येतो. ऍडजस्ट करणं फारसं लवकर थोडं कठीणच आहे. पण इथे अर्ध्या विकेटवरती टाकलेला हा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती केला हाफ अँड पुल. बॉल चालला मिड विकेटला सीमा पार. मयूर ठाकूर ठोकतोय या ठिकाणी खनखनीत षटकार. एक वेगळा रुबाब मयूर ठाकूरच्या बॅटिंगचा. त्याची फलंदाजी म्हटलं की स्किल विथ टॅलेंट सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. हँड अँड कोऑर्डिनेशन नेहमीच त्याचा लाजवाब राहिलाय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा चित्ता सध्या बॅटिंग करतोय मैदानावरती. पडले गावचा मयूर ठाकूर. लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी, फटका बसला. क्षेत्ररक्षक चालला, प्रयत्न करतोय, नाही थांबत बॉल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि या चौकारानंतर षटक मैदानावरती संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावरती आहे 24. पहिल्या 10 बॉल मध्ये आले होते 13, नंतरच्या 2 बॉल वरती आले 10. 2 ओव्हर 24 बॅटिंग करत होती डायगर, 2 ओव्हर होते 21. त्या कंपॅरिझन मध्ये इकडे आपण पाहिलं तर पडलेगाव थोडीशी पुढे. मग एक विकेट गेली आहे. टायगरनं कोणतीही विकेट गमावली नव्हती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 34 धावेचं एक मोठं लक्ष मैदानावरती पार करायचं. बारा चेंडू 34 धावा. हे निर्णायक षटक या मॅच मधलं. आणि त्याच्यावरती आला बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम समोर वैभव, त्याच्या सोबतीनं मयूर चांगली बॅटिंग करतोय. वेलकम ऑल ऑफ यू UTC लाईव्ह वरती जे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. चला, उत्तर शिवचे कॅप्टन आले. तिसगावचे कॅप्टन बी फास्ट टॉस साठी यायचं पटकन. टीम तिसगावचे कॅप्टन टॉस साठी यायचं. पहिलाच बॉल लाईन खराब. रिटर्न क्रीजच्या भरपूरच बाहेर होता. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्राना धावफलक देखील पुढे जातो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 25. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. प्रेम, त्याच्या समोर वैभव. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे सागर. बॅटची बाहेरची कडा, बॉल चला मागे थर्डमॅनला. तिकडे सूरज फिल्डिंग करतो. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलं. यावेळी देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल अजून जोडली जाईल. सिंगलला फरक पडणार नाहीये मैदानावरती या षटकामध्ये. आपण पाहताय ते म्हणजे टीम या ठिकाणी डायगरला, कारण 12-34 ते डिफेंड करतात. आदर्श पडलेगाव मध्ये थोडीशी दबावात आहे. इथनं बाहेर येणं भरपूर गरजेचं, कारण अजूनही 10 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 32. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल आली आहे. अजून भावेश सारखा फिनिशर त्याचं येणं मैदानावरती बाकी आहे. अकरा चेंडू 32 धावा. वेगात टाकलाय, बॅटची कडा घेऊन चालला मागे, फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट आणि बॉल चाललाय जोपर्यंत तिकडे थोडेसे अडथळे आलेत. फायनली जो मध्ये एक छोटस झुडूप होतं त्यामध्ये बॉल जाऊन थांबला. त्याचाच फायदा तिकडे सूरजनं उचललाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत. मागच्या 2 बॉल मध्ये रन्स आले 4. अजूनही 10 बॉल 30 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. टीम आदर्श पडले गावला. रबर बॉल क्रिकेट कल्याण डोंबिवलीमध्ये भरमसाठ प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतं. फार मोठ्या मोठ्या नावाजलेल्या क्रीडा स्पर्धा येत्या काळामध्ये आपल्या भेटीसाठी येतील. रबर बॉल क्रिकेट आणि कल्याण डोंबिवलीला एक वेगळा वारसा आहे. जसं मुंबईमध्ये या रबर बॉल क्रिकेटची सुरुवात झाली आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सर्रासपणे तुम्हाला लाखो रुपयाचं पारितोषिक असणारं हे रबर बॉल क्रिकेट सातत्यानं पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. 29 धावा. इथे लाईन चांगली आहे. हलकस अपील जरूर पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर अगदी सुसाट वेगानं सुटलाय बॉल एसटी रक्षक सागर पाटीलच्या दिशेनं. डॉट बॉलची होती समाप्ती. 29 धावा धावफलकावर. अजूनही अर्धा पल्ला पार करायचा. 29 धावा धावफलकावरती लागलेत. मयूर बॅटिंग करतो. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला. पुन्हा एकदा डावा स्टिकच्या बाहेर. यावेळी देखील एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 28 धावेची गरज आहे. काही डॉट बॉल्स आलेत, काही व्हाईट बॉल आलेत. मग मोठ्या फटक्यांवरती थांबवलाय. बाउंड्री या षटकामध्ये नाहीये, ती चांगली गोष्ट आहे प्रेमच्या दृष्टिकोनानं.
त्याचा प्रयत्न हाच आहे की बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवायचा आहे. शेवटच्या षटकात किती जास्त धावा उरतील त्याकडे लक्ष लागलंय. आता बॅटच्या समोर मयूर ठाकूर साठी टायमिंग करता आला नाहीये, एलिव्हेशन देखील नाहीये. कॅचचा कॉल, निशान डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. अगदी सोपा साधा झेल या ठिकाणी सुटलाय. स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ इंटरनेट प्रोव्हाइड या ठिकाणी करण्यात आला, त्याबद्दल पिंट्या गायकर यांचा देखील विशेष आभार. UTC लाईव्ह मनोज अँड ऑल टीम या ठिकाणी स्पर्धा टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग तुमच्यापर्यंत घेऊन येते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32. बॉल शिल्लक आहेत अजूनही मैदानावरती. इथनं 8 आणि 26 ची गरज आहे. 8 चेंडू 26. महत्वाच्या दोन्ही बॉल. एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त उसळी. स्क्वेअर लेग अंपायरनं कॉल केल्या वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन स्कोर देखील आता पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती आहे अगदी आपण पाहता या क्षणाला 33 धावा. 8 बॉल 25 ची गरज. फटका हा देखील फर्स्ट ला मिस टायमिंग. बॉल अनकॉटची संधी. प्रेमनं टिपला अतिशय सुंदर झेल आणि फलंदाज होतं बाद. प्रेमला मिळतीये मयूरची विकेट आणि आता मॅच देखील थोडीशी दूर जातीये कारण येणाऱ्या आता 7 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत आणि 25 धावेची गरज आहे. चला तिसगावचे कॅप्टन टॉस साठी या पटकन. टीम तिसगावचे कॅप्टन टॉस साठी या. उत्तर शिवचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला टेऱ्याचं आगमन झालंय. न्यू बॅटर येतो सागर. 7 बॉल 25. 7 चेंडू 25 ची गरज आहे. तिसगावचे कॅप्टन टॉस साठी या आणि या विभागातील एक सिनियर खेळाडू. रेकॉर्डांची गर्दी ज्याच्या नावावरती आहे असा टेनिस बॉल क्रिकेटचा बादशाह गुरदास भोईर यांचं आगमन झालंय. बॅटशी लागली आहे टॉप एज. बॉल चालला मागे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगलं दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी राहिलाय. सेकंडचा कॉल रनआउट झाला त्या ठिकाणी बॅटर आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. सागर रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. थोड़ा ध्यान रखो एंडी सेट. सहा बॉल आणि आता जिंकण्यासाठी धावा 24 करायच्यात. 6 चेंडू आणि 24 धावेची गरज. न्यू बॅटर येतो मैदानावरती दक्ष. स्ट्रायकर इनला वैभव. एक चांगला फिनिशर आहे वैभव. त्याच्या बॅट मध्ये क्षमता. आता मोठं टार्गेट आहे. 6 बॉल 24. मोहित येतोय शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. निशांत, मोहित हे सगळे अपकमिंग टॅलेंटेड बॉलर आहेत कल्याण डोंबिवली क्रिकेट मधले. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम फार सुंदर राहिला या खेळाडूंसाठी. सहा बॉल 24 ची गरज. जनुमान टायगर विरुद्ध आदर्श पडलेगाव. पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्स. अंपाचा इशारा वाईल्ड बॉल. 1 फॉर दी ओव्हर. त्या सोबतीनं म्हणजे मॅच ऑन आहे. इतना मिस्टेक करून चालणार नाहीयेत. बॅटर्सला बॉलर्सला जो चुका करणार त्याला मैदानी ते शोधून अगदी पुढची स्पर्धा वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. बॅटर्सच्या रेंज मध्ये टाकायचा नाहीये. कमीत कमी 2 चांगले बॉल मैदानावरती फार गरजेचे आहेत सुरुवातीच्या या काही चेंडूंमध्ये कारण समीकरण आता बदललंय. 6-24 ची गरज होती. आता शिल्लक आहेत धावा. 2 वाईट बॉल आल्यानंतर एक्स्ट्रा धावा ऍड झालेत. 6 बॉल 22 पाहिजेत आणि हा नो बॉल. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री ची संधी. 6 चेंडू 21. लगातारचे 3 वाईट बॉल. त्यामध्ये एक एक्स्ट्रा बाउन्स. सेकंड बाउन्सर त्यामध्ये नो बॉल कॉल करण्यात आला म्हणजे आता हा नो बॉल घोषित केला जाईल आणि फ्री ची संधी आहे. 6 बॉल 21. थोडंसं जे प्रेशर होतं ना 4 मोठ्या फटक्यांचं
या 3 व्हाईट बॉल नंतर ते कमी झालंय, कारण आता 3 मोठे फटके देखील या मॅच मध्ये जिवंत ठेवू शकतात. आदर्श पडलेगावला वैभव स्ट्रायकर एंडला, त्याच्यासाठी 2 विकेट रनआउट देखील सॅक्रिफाईस पडलेगावनं केलेत. तर मग त्याच्या बॅट वरती जो विश्वास पडलेकरांचा तो त्याला जपायचा या मॅच मध्ये. मोहित बॉलिंग ट्रॅक वरती आता अँगल चेंज केलाय. मोहित तयार आहे बॉलिंग ट्रॅक वर. पुन्हा एकदा वाईट बॉल, अगदी विकेट पासून फारच दूर आहे. लगातारचा हा आपण पाहताय चौथा एक्स्ट्रा बॉल टाकण्यात आला. 3 वाईट बॉल 1 नो बॉल, फ्री कंटिन्यू आहे. 6 बॉल 20 ची गरज. मोहित बॉलिंग मार्कवर. इथे लाईन फायनली चांगली आहे. टप्पा पडला, अँगल होऊन निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आता 5 बॉल 20 धावा करायच्यात. सोडू दिलं, बॉलला जाऊ दिलं, मात्र रीड करताना मिस्टेक झाली होती त्या ठिकाणी, कारण वाईड लाईन आहे ती भरपूर लांब आहे. रिटर्न क्रीजच्या आतून बॉल बाहेर वळाला. जीत भोईर एक नामवंत खेळाडू, ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारं नाव. आणि आज जीत भोईरचं आयोजन आणि प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. 5 धावा आलेत, त्यामधून 3 वाईट बॉल 2 नो बॉल आहेत. एक आलाय तो डॉट आलाय. बॉल शिल्लक आहेत 5 रन बाकी आहेत 19. गोलंदाजीमध्ये बदलाव करण्यात आला नाही, मोहितच कंटिन्यू करतोय. इथं फटका लाजवाब, क्रॉस बॅट, आडवा बॅटने खेचला, पाठवला इन फ्रंट ऑफ दी सेंटर, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणीत षटकार. आता मजाल मॅचला. क्लोज चालली आहे मॅच. 4 बॉल आणि रन्स करायच्या 13. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल 13 रन. तिसगावचे कॅप्टन टॉस साठी यायचे फास्ट. ही मॅच संपेल आता, फक्त 4 बॉल शिल्लक आहेत. उत्तर शिवचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 बॉल 13, 1 डॉट 1 6, 3 वाईट बॉल 2 नो बॉल. फ्री हिट होता, त्याच्यावरती एक दमदार फटकाला षटकार आणि मॅच ऑन. जो सामना एकतर्फा सुटला होता त्या मॅचला काही वाईट बॉल्स आणि या षटकारानं पुन्हा एकदा जिवंत केलाय. 4 बॉल 13 रन. आता बॅटच्या समोर तो चालला लॉंग ऑफला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, बनून राहील प्रेक्षक आणि बॉल मैदानाच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. षटकार. 3 बॉल 7. मोहितनं टाकलेले वाईट बॉल ते टेन्शन वाढवणारे राहिलेत. स्वप्नील मात्रे जे अर्धा परतीचा प्रवास करत होते, पुन्हा एकदा आता आय थिंक थांबावं लागेल. ज्या अनुषंगानं बॅटिंग करतोय मैदानावरती वैभव. बॉल बाकी आहे 3 रन बाकी आहेत 7. पुन्हा एकदा बॅटच्या समोर अपील. बॉल चालला मागे, डीप मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल कंप्लीट. बॉल शिल्लक आहे 2 रन बाकी आहेत या ठिकाणी. आता पाहूयात सिंगल आली तर 6. यस, लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. 2 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. 2 बॉल 6 धावा. UTC लाईव्ह वरती पहिलीच मॅच तुम्हाला देते प्रचंड आनंद या क्रिकेटचा. फुल टॉस होता, संधी होती मोठी.
फायदा उचलू शकले नाहीयेत. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका थ्रो चांगला आलाय. त्याच वेगानं 2 धावा त्या देखील पूर्ण करण्यात आल्यात. शेवटचा अंतिम बॉल आणि पहिलीच मॅच वाकणकर चषक 2024 ही पैसा वसूल. 1 बॉल 4 रन. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल रंगली या मॅच. अंतिम बॉल 4 धावेची गरज. वैभव ज्याने आतापर्यंत मैदानावरती चांगली बॅटिंग केली आहे. लगातार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. तदनंतर काही काळ शांत देखील ठेवलंय मोहितनं. मोहित की वैभव, टायगर की पडलेगाव, फलंदाज की गोलंदाज, कोण जाईल पुढच्या फेरीत. वाकणकर चषक पहिला विजय कुणाच्या नावावरती. आदर्श पडलेगाव की जय हनुमान टायगर. फटका चांगलाय. लॉंग ऑनला बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 बॉल 24 ची गरज आणि 1 बॉल 4 वरती आलेली मॅच षटकारानं संपवली आहे आणि वैभवनं जिंकून दिलाय सामना टीम आदर्श पडलेगावला. मॅच झाली आहे फिनिश. चला सामनाचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी एक रेडबुल आहे जीत भोईरकडनं आणि 500चा कॅश प्राइज वैभव नेऊन घेऊन जायचं. चला टॉस करूयात आपण नेक्स्ट मॅचचा. टीम तिसगावचे कॅप्टन उत्तर शिवपूर्ण टीम इकडे उपस्थित आहे. चला टॉस साठी या.